आरोग्यदायी आहार असावा, रसायन विरहित अन्नपदार्थ आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतीचं महत्त्व समजावं, तसंच सेंद्रिय शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशानं कोल्हापुरातील महात्मा गांधी फाउंडेशन आणि अवनी संस्था आयोजित कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प आणि वाळवण महोत्सवाचं आयोजन केलंय। न्यू कॉलेजच्या प्रांगणात या उपक्रमाचं उद्घाटन झालं। कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या वतीनं सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला जातोय। तसंच वाळवण महोत्सवाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या पारंपरिक पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते। यंदा न्यू कॉलेजच्या प्रांगणात सेंद्रिय भाजीपाला आणि वाळवण महोत्सव आयोजित केलाय। 2 दिवसांच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉक्टर के.जी. पाटील यांच्या हस्ते, तसंच भोगावती कारखान्याचे संचालक बी.ए. पाटील, कृषी अधिकारी युवराज पाटील, अनुराधा भोसले यांच्या उपस्थितीत झालं। या महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स मांडले आहेत। त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला ताजा भाजीपाला मिळतो, तसंच सेंद्रिय गूळ उपलब्ध आहे। याशिवाय आवळा, करवंद, हळद, मिरची, आंबा, माईनमुळा अशी 16 प्रकारची लोणची, मेथकूट, जवस, शेंगदाणे, मूग, कढीपत्ता, शेवगा यांच्या चटण्या उपलब्ध आहेत। विविध प्रकारच्या धान्यापासून बनवलेली पीठं, तसंच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आणि शोभेच्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्यात। जुनी वाणं, अवनी संस्थेतील मुलींनी बनवलेली पायपुष्णी, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ अशी विविध उत्पादनं या प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहेत। यावेळी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही.एम. पाटील, आर.डी. ढमकले, एन.वाय. कांबळे, वाय.एस. चव्हाण, डॉक्टर अर्चना जगतकर, डॉक्टर महेंद्र वाघमारे, संयोजक साताप्पा मोहिते, माया जोगडे, केदार पाटील, दीपाली कांबळे उपस्थित होते।